हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे M1च्या PYQ सिरीजमध्ये. आपण चॅप्टर नंबर 6चे क्वेश्चन सॉल्व करतो. तर आजचा आपला क्वेश्चन आहे ज्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की एक कंपॅरिझन टेस्ट करायची आहे की सिरीज कन्व्हर्जन्स आहे की नाही. ठीक आहे. आणि सिरीज आपल्याला दिलेलं आहे असं काहीतरी की समेशन ऑफ √n डिवायडेड बाय n² + 1 वेअर n रन्स फ्रॉम 1 to इन्फिनिटी. ठीक आहे. तर आपल्याला बेसिक प्रोसिजर तर ऑलरेडी माहिती आहे कंपॅरिझन टेस्टसाठी की आपल्याला दिलेले कंडिशन काय की कुठलाही जर समजा n नंबरची टर्म काढायची आहे, सध्या हे u टर्म्स आहे, u म्हणजे सगळ्याची सम आहे. जर n नंबरची टर्म काढायची असेल तर फक्त आतमध्ये काय ठेवायचं आहे, n ची व्हॅल्यू ठेवायची आहे. सो √n/n² + 1 राईट. आणि जर समजा समोरची टर्म काढली आहे आपण, समोरची टर्म काढली आहे, समोरची टर्म काय होणार आपली un+1 होईल. आणि un+1 काय होणार, रूटच्या आतमध्ये येणार आपला n+1 डिवायडेड बाय n+1² + 1. आता बघा, क्वेश्चन सॉल्व करायच्या आधी काही गोष्टी समजून घ्या. काय समजायचं त्याच्यामध्ये की याला कुठली टेस्ट यूज करायची आहे, कंपॅरिझन टेस्ट यूज करायची आहे. कोणती टेस्ट यूज करायची आहे, कंपॅरिझन टेस्ट. तर कंपॅरिझन टेस्ट काढताना आपल्याला DLambert प्रिन्सिपलची गरज नाही, म्हणजे डिवाईड करायची गरज नाही आहे. ठीक आहे. रॅबिस टेस्ट सांगितलं करायला नाही सांगितलं आहे, म्हणजे आपल्याला याची काही ॲक्च्युअल गरज नाही आहे. कशाची, ही जी टर्म दिली आहे याची आपल्याला काहीही गरज नाही. हे आपण गायब जरी केलं तरी चालते. ठीक आहे. डिपेंडिंग ऑन द टेस्ट आपण त्याच्या व्हॅल्यूज यूज करू शकतो. आता त्या टेस्टमध्ये सरळ म्हटलं की कंपॅरिझन टेस्ट यूज करायची आहे. एवढ्याचं काम आहेच नाही आपल्याला, तर आपण काय करू, याला सध्या गायब करू. एक सेकंड. ठीक आहे, याला आपण गायब करू. आता नेक्स्ट इथं बघा, आपण या सिरीजला सॉल्व करायचं. या सिरीजला मग सिरीजला जर सॉल्व करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल. आपल्याला माहिती आहे की एनची व्हॅल्यू कुठपर्यंत चालली आहे, इन्फायनाईटपर्यंत. आपल्याला माहिती आहे की n टेन्स टू इन्फिनिटी आहे. इन्फिनिटीची व्हॅल्यू आपण काढू शकतो का, नाही काढू शकत. मग जर आपण याचा रेसिप्रोकल घेतला तर 1/n = काय होणार, 1/∞ अप्रॉक्सिमेटली. आणि 1/∞ ची व्हॅल्यू किती आहे, 0. म्हणजे आपल्याला 1/n चा फॉर्म पाहिजे काहीतरी. म्हणजे मला इथून काहीतरी n² बाहेर काढावं लागेल, तेव्हा कुठे 1/n भेटणार ना. सो un जर मी केला, हा रूट म्हणजे काय होते n चा पॉवर 1/2. आणि इथून मी जर n² कॉमन काढला तर इथे काय राहिला, 1 राहिला. आणि खाली काय राहिला, 1/n² राहिला. आता असेल याचा फायदा काय, मला 1/n भेटला, मी याला सॉल्व करू शकतो. ठीक आहे. तर नेक्स्ट केसमध्ये आपण याच्यामध्ये काय बघू की याला तर आपण सॉल्व करू शकतो, पण ह्या दोघाचं काय, तर या दोघाचं पण करू आपण काहीतरी. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला काय होता, समजा की वरती एखादी नंबर असेल a चा पॉवर m, खाली एखादी नंबर असेल a चा पॉवर n. तर आपण नॉर्मली काय करतो की डिवाईडमध्ये असल्यामुळे या पॉवरचं सबट्रॅक्शन करतो m-n वरती. तेच जर गोष्ट मी खाली करायची असेल तर मला काय करावं लागेल, वरचा m खाली येणार, म्हणजे a चा पॉवर n-m होईल. एकच गोष्ट आहे, काही फरक पडत नाही, वरती लिहा किंवा खाली लिहा, पण पॉवरचं सबट्रॅक्शन चेंज होईल. इथं पण आपण तेच करणार आहे. आपण काय करणार आहे, इथे वरती एक छोटी पॉवर आहे, खाली मोठी पॉवर आहे. तर बेसिकली आपलं काय झालं आहे की हा जो nचा पॉवर आहे, हा वरचा, हा खाली काय होणार, सबट्रॅक्ट. सो 2 - 1/2. आणि इथे आपल्याकडे काय राहिलं आहे, 1 + 1/n². ठीक आहे. मग याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळालं un = 1/n चा पॉवर 2 × 2 4 - 1 3. सो 3/2 आणि 1 + 1/n². आता माझ्याकडे दोन फंक्शन आहे, एक हे आहे, एक दुसरं आहे. सो पहिलं फंक्शन मी सेपरेट करतो. लेट v n नंबरचं काहीतरी पहिलं फंक्शन आहे, 1/n चा पॉवर 3/2. ठीक आहे. आणि दुसरं आपण फंक्शन घेऊ काहीतरी, समजा की हां आपलं un आहे. याला पहिलं फंक्शन पकडायचं कारण काय की सिम्पलचं आहे की एकसाथ मी दोघाचं लिमिट घेणार नाही. दोघाचं लिमिट घ्यायला बसलो तर खूप वेळ लागेल. तर मी काय करणार, सिम्पली याला एक सिम्पल फंक्शन पकडलं. का बरं सिम्पल फंक्शन पकडलं, कारण की एक हे सेपरेट कंडिशन, याची व्हॅल्यू मी काढू शकतो, याची सध्या काढू शकत नाही. कारण की याला जर मी 1/∞ ठेवलं तर हे पूर्ण काय होईल, 0 होईल. 0 झालं तर याची ॲक्च्युअल व्हॅल्यू मिळणार नाही. ठीक आहे. मग आता सेपरेट केलं तर आपण काय करू, एक लिमिट घेऊ. सो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. मला हे गायब करायचं याला डिवाईड करेल. डिवाईड कशाला करेल मग, un डिवायडेड बाय vn. कारण की या दोघाला जर मी डिवाईड केलं तर हा 1/n/3 कॅन्सल होईल. आणि आपल्याला काहीतरी स्टँडर्ड व्हॅल्यू मिळेल. तर स्टँडर्ड व्हॅल्यू काय मिळेल ते पाहू आपण. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. वरती कोणती आहे, un ची व्हॅल्यू. un ची व्हॅल्यू 1/n चा पॉवर 3/2, 1 + 1/n².
आणि इथे डिवायडेड बाय 1/nचा पॉवर 3/2. बघा डिवाईड करायचा फायदा हाच भेटला की हे पण डिवाईडमध्ये, हे डिवाईडमध्ये, डिवाईडच्या डिवाईडवर वरती जाऊन काय होते मल्टिप्लायला. डिवाईडच्या डिवाईड जर वरती मल्टिप्लाय झालं तर आपल्याला मिळालं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी u ऑफ n इज इक्वल्स टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 हा nचा पॉवर 3/2 आणि 1 प्लस 1/n². आणि डिवाईडच्या डिवाईडला वरती आलं. लक्षात ठेवा पूर्ण टर्म वरती लिहायचे, फक्त हे डिवाईडच्या डिवाईडमध्ये. कुठलं आहे हे खालचीच टर्म फक्त डिवाईडमध्ये, ही वाली, फक्त ही वाली टर्म खाली डिवाईडमध्ये. मग त्यालाच वर घेऊन जायचं. तेच जर वर गेलो आपण घेऊन तर आपल्याला मिळालं nचा पॉवर 3/2. तर एक सेम नंबर वरती मल्टिप्लायमध्ये, एक डिवाईडमध्ये. तर बेसिकली आपल्याला काय मिळालं आहे, आपल्याला मिळालं या या लिमिटचा जवळपास ॲप्रॉक्सिमेट छोटा फॉर्म, तो आहे 1/1 प्लस 1/n². आणि तुम्ही समोर सांगायची गरज नाही. कावर सांगायची गरज नाही, कारण की n तर खाली डिवाईडमध्ये, डिवाईड असल्यामुळे आपण त्याची व्हॅल्यू पुट करू शकतो. सो देअरफॉर बाय टेकिंग लिमिट्स, आता लिमिट काढतोय आपण, टेकिंग लिमिट्स किंवा सॉल्विंग फॉर लिमिट्स काही शब्द विकू शकता. आपल्याला काय म्हणतं, लिमिटची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला राईट साईडला लिमिट लिहायची गरज नाही, कारण की आपण व्हॅल्यू फक्त राईट साईडला पुट करतोय, लेफ्ट साईडचा फक्त आन्सर चेक करतोय. सो ठीक आहे, टेकिंग लिमिट आपल्याला मिळालं 1/1 प्लस 1/, इन्फानाईटचं स्क्वेअर तर इन्फानाईटच, दिस व्हॅल्यू बिकम 0. तर बेसिकली आला 1/1, टोटल आन्सर 1. किती आन्सर झाला, आन्सर झाला आपलं 1. तर इझी काम होतं. मग जेव्हा हे आन्सर 1 आलं होतं, हे 1 आन्सर काय आपलं, दिस इज फायनाईट. हे रेशो कसं आहे, हा जो आन्सर हे काय फायनाईट आहे, आणि फायनाईट आहे अँड काय नॉन झिरो. नॉन झिरो म्हणजे काय होते, याचा आन्सर 0 येणार नाही. 0 होणार नाही म्हणजे ही व्हॅल्यू एक तर वाढेल किंवा कमी होईल, हे आपल्याला सांगायचं आहे. पण हे जर फायनाईट आणि नॉन झिरो आलं, फायनाईट म्हणजे काय, हा जो रेशो आहे दोघांचा, हा दोघांचा रेशो फिक्स आहे. म्हणजे मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन पण काय राहणार आहे, फिक्स राहणार. पण जर फिक्स राहत असेल तर याचा अर्थ एक तर नंबर वाढेल किंवा नंबर कमी होईल, कारण की दोघांचा रेशो फिक्स आहे. मग जर नंबर वाढेल किंवा नंबर कमी होईल हे चेक करत असेल तर आपण बेसिकली सिम्पली काय म्हणणार, फायनाईट आणि नॉन झिरो असल्यामुळे जे दोन गोष्टी आहे आपल्या, की समेशन ऑफ UN अँड समेशन ऑफ VN विल एक तर कन्वर्ज करणं किंवा डायव्हर्ज आपल्याला माहीत नाही, पण जे काय करणं ते सोबत करणं, कारण की रेशो काय फायनाईट विल कन्वर्ज और डायव्हर्ज टुगेदर, एक सोबतच, एक तर सोबत जाईल म्हणजे कन्वर्ज होईल किंवा डायव्हर्ज होईल. आता इथं सिम्पलची कंडिशन काय, जर हे पूर्ण सिरीज डायव्हर्ज किंवा कन्वर्ज होत असेल तर आपल्याला चेक करायचं दोनपैकी कोणती सिरीज आपल्याला माहीत आहे. तुम्ही दोनपैकी कुठली पण सिरीज घ्या. जर समजा तुम्ही फक्त UN काढला, त्याची आपण व्हॅल्यू काढू शकत नाही म्हणून आपण नाटक केलं. मग फक्त आपण कोणती गोष्ट चेक करू, ही व्हॅल्यू चेक करू. आता बघा जशी जशी यांची व्हॅल्यू वाढत जाईल, वरची व्हॅल्यू काय होईल, कमी कमी, कारण की 1/, आहे. ठीक आहे, 1/, आहे ना, कशाला तर तुम्ही डिवाईड करताय. जर खालची व्हॅल्यू वाढली तर वरचा रेशो काय होते, कमी होते. जर वरचा रेशो कमी झाला म्हणजे काय होते, व्हॅल्यू छोटी होत जाते. व्हॅल्यू छोटी झाली म्हणजे काय, कन्वर्ट झालं. तर कन्वर्ट झालं ना. ॲज समेशन VN, जी VNची व्हॅल्यू आपण घेतली 1/nचा पॉवर 3/2 विल कन्वर्ज. हे काय होते, कन्वर्ज होते. हे काय होते, कन्वर्ज होते. का बरं कन्वर्ज होते, खालची व्हॅल्यू स्पेलिंग चुकलं. का बरं कन्वर्ज होते, कारण की खालची व्हॅल्यू वाढत चालली, म्हणून वरची व्हॅल्यू कमी होत चालली. आणि टोटल रेशो जर कमी झाला तर छोटे छोटे नंबर ॲड केले तर आन्सर काय होईल, एक फायनाईट होईल, फिक्स होईल, कन्वर्ज होईल, याच्यापेक्षा वाढणार नाही. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो की जे टोटल समेशन आहे UN विल ऑल्सो कन्वर्ज. तर अशा प्रकारे आपण हे कन्वर्जन टेस्ट यावर अप्लाय करू शकतो. ठीक आहे, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. नसेल तर लोकांपर्यंत, मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या क्वेश्चनसोबत. टिल देन टेक केअर, सी यू अगेन.